अचलपुर तहसील में पर्यावरण का महत्व विशद हो, इसलिए स्थानीय सामाजिक वनीकरण एवं आदिवासी पर्यावरण संगठन के तत्वावधान में क्षेत्र के 27 स्कूलों के बच्चों को मनोरंजनात्मक सहल के माध्यम से मार्गदर्शित किया जाएगा। इस उपक्रम की शुरुआत परतवाड़ा के पीकेवी परिसर में तैयार किए गए ऑक्सीजन पार्क से शुरू कर दी गई, जहां क्षेत्र के सैकड़ों बच्चे पहुंचे थे। इन बच्चों ने उपस्थित मान्यवरों के बीच हासिल हुए मार्गदर्शन, मनोरंजन, डब्बा पार्टी के साथ पर्यावरण के महत्व को समझा गया। विगत 2 साल से कोरोना संक्रमण में बच्चों के मुरझाए चेहरों पर हंसी के साथ खुशियां भी खिलखिला उठी। इस समय सामाजिक वनीकरण के वन परिक्षेत्र अधिकारी अशोक मात्रे, आदिवासी पर्यावरण संगठन अध्यक्ष योगेश खानजुड़े, सुरेश प्रजापति, प्यारेलाल प्रजापति, मुरलीधर ठाकरे आदि लोग उपस्थित थे। विशेष यह कि आज सामाजिक वनीकरण अधिकारी अशोक माकरे इनके जन्मदिन के अवसर पर इस उपक्रम की शुरुआत की गई। धन्यवाद। 22 डिसेंबरचा तुम्ही मला शुभेच्छा दिल्या सर्वांनी त्याबद्दल। मित्रांनो, दिवस येतो जातो, वर्ष येतात जातात, आम्ही कुठेतरी 2-3 वर्ष काम करतो, परत जात राहतो। पण एक असं वाटतं की जिथं आपण गेलेलो आहे आपली कुठेतरी छाप तयार व्हावी, आपले जे काही गुण आहेत ते कुठेतरी लोकांना एक्सपोज पण झाले पाहिजे, दिसलं पण पाहिजे। हे उद्यान सन 2015-16ला जवळपास सुरुवात झालेलं आहे, 4 वर्षाच्या वर होऊन गेलेलं आहे। जे काही आमचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये हे जे जैवविविधता उद्यान आहे हे जवळपास महाराष्ट्रातलं एक चांगलं उद्यान इथं तयार झालेलं आहे। शासनाच्या फार जसं आता मध्ये कोरोना काळ येऊन गेला, फार चांगला लोकांनी प्लांटेशन केले, 2 वर्ष शासनाने त्याचे फंड काढून टाकले, मग बरंचसं कोलॅप्स होऊन जातं। पण त्याही परिस्थितीत इथं जी काही मेहनत घेतल्या गेली, खूप मोठं योगदान आहे त्या मनोजचं की त्याने खूप सारं चांगलं याला मेंटेन केलं। आम्ही पण त्याला थोडासा हातभार लावला। मी नेहमी म्हणत राहतो की प्लांटेशन तयार करणं एक वेगळी बाब आहे। ठीक आहे, आम्हाला फंड मिळतात, आम्ही ते तयार करतो, पण ते नंतर एक्सपोजच होत नाही, त्याला कुठंच वाव दिला जात नाही किंवा पब्लिकला माहीतच होत नाही। मला वाटते तुम्ही सर्व मुलं पहिल्यांदा आला असाल, आले होते मध्ये आले होते, तुम्ही लोक आले होते, त्याच्यामध्ये आतामध्ये काय फरक वाटत आहे? आता तुम्ही फिराल तर तुम्हाला बराच फरक दिसेल याला। हां, तर याचं जे महत्त्वाचं कार्य जे आहे, आम्ही आदिवासी पर्यटन संघटन जे आहे त्यांच्यासोबत नेहमी हात धरून चालतो। याचं कारण हे आहे की आम्ही जे काही करतो आम्ही ते जास्त पब्लिशन करू नाही शकत, पण याची प्रसिद्धी जी काही दिलेली आहे, योगेश दाने याला बरेच प्रसिद्ध करून दिलं आहे। काम नाही आहे तर त्यांनी त्यांचं एक स्वतःचं ऑक्सिजन पार्क पण तयार केलं, यात 1250 प्रजाती छान। 1.5 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असं वाटणार नाही 1.5 वर्षाचं ते प्लांटेशन आहे म्हणून मी कधी पण म्हणत राहतो आमचं तर कामच आहे, आम्ही करतो ते काय खूप मोठं काम नाही, पण ते जे करतात ते खूप मोठं काम आहे। जयकुमार घिया के साथ पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाड़ा।